श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्य कथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत अवश्य लाभ घेणे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती शांती। दररोजच्या प्रमाणे आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याचा 7वा अध्याय सुरू करीत आहोत। या अध्यायामध्ये महेश्वराचा योग प्रतिपादन, 28 व्यास, 14 मनूंची उत्पत्ती माहिती आणि विभिन्न युगात महेश्वराने घेतलेले शंकराने घेतलेल्या अवतारांचं वर्णन या यशात येणार आहे। सुजी म्हणाले, हे मुनिवरो, आता मी संक्षिप्त अमित तेजवाले सर्व तत्वदर्शी भगवान शंकराचे रहस्य तथा श्रेष्ठ प्रभावाचे वर्णन करीत आहे। सर्व तत्वांना जाणने वाले परम वैराग्याची प्राप्त प्राणायाम आदि योगाचे 8 साधनांनी युक्त असा तथा करुणा आदि गुणाने संपन्न मोठे मोठे योगी जन नानाविध कर्म करणारे सुद्धा आपल्या कर्मानुसार नरक तथा स्वर्गात जातात। भगवान शंकराची अनुकंपाने ज्ञान उत्पन्न होत आहे। आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माणसाला ज्ञान प्राप्त कसं होतं, तर भगवान शंकराच्या अनुकंप लहरी त्याच्यामुळे ज्ञान प्राप्त होत। या ठिकाणी वेद, छंद, स्वर हे सगळे आले। आता ह्याचा सिद्धांत मांडलाय। हा सिद्धांत आपल्या विज्ञानाने काय मानला तो पण पाहणार आहोत। आपल्या मेंदूमध्ये 10,000 कोटी जीवपेशी आहेत आणि आपल्या
मेंदूमध्ये एका सेकंदाला 40,000 तरंग उमटतात, स्पंदन होतात. किती? एका सेकंदाला 40,000 स्पंदन होतात. हा सिद्धांत म्हणजे श्रीरामलिंग पुराणात जगाच्या आरंभी मांडण्यात आलेला आहे. हा लक्षात महत्वाचा मुद्दा इथं आलेला आहे. आणि ते तरंग होतात म्हणजे छंद उमटतो मेंदूमध्ये. ज्ञान प्राप्त होण्याकरता जगती छंदिशात स्वर प्रकट व्हावा लागतो मेंदूमध्ये. आणि तो 72 अक्षराचा आहे. आणि तो छंद जर तयार झाला, उमटला, तरच मेंदूचं कार्य चालतं. आता या ठिकाणी मेंदूबद्दल थोडं बोलू. आता आपला मेंदू बरोबर का चुकीचा आहे, बरोबर कार्य करतो का चुकीचं करतो? लहान मेंदू छोटा मेंदू, लहान मेंदू छोटा मेंदू प्रत्येक विज्ञानामध्ये सांगतात. परंतु आपल्या शरीराला हा मेंदू, शरीराचा तरंग उमटवणार जो आहे तो पोषक आहे का? आता बघा, आपण आल्या मेंदूमध्ये गुळगुळीत आणि त्याच्यावर काय रेष उमटण्याचे 2 प्रकार असतात. पण हे प्रकार तपासण्याकरता आपल्याला EEG काढावा लागतो. पण त्याच्यापेक्षा आपल्या शरीराचे हृदयात तरंग उमटतात, तेच तरंग मेंदूत उमटतात. मग आपल्या हृदयाचं जे कार्डियम आहे 6 नंबर, व्होल्टेज नंबर 6, ते जर 6 mm आणि 10 mm आले तर V7 वेद छंदो कार्डियम प्रकट होतो, म्हणजे 72 अक्षरांचा. आणि मग मेंदूमध्ये ज्ञानाच्या तरंग, बुद्धीचे तरंग, आत्म्याचे तरंग, बुद्धीचे तरंग, अशा नाना प्रकारचे तरंग तयार होऊन आपल्याला ज्ञान प्राप्त होत. हे भगवान शंकराचं फार मोठं अनुकंपन आहे. ते आपल्याला प्रकट होण्याकरता आपल्याला सोमरस प्यायला पाहिजे, त्यामुळं ते आपल्याला प्राप्त होईल. तसं होत नाही. जर समजा आपले साई बटणं, जर समजा आपली पहिली उजव्या बाजू 3 बटणं पॉझिटिव्ह आली आणि डाव्या बाजूची 3 बटणं निगेटिव्ह आली, म्हणजे खाली आली, तर या ठिकाणी उजव्या बाजूचा जो मेंदू आहे तो शरीराचं संरक्षण करतो. पण डाव्या बाजूचा जो मेंदू आहे ते व्होल्टेज खाली गेला तो संरक्षण करीत नाही, म्हणजे डावी बाजूला आला पेरेसा अटॅक. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्त्वाचं संशोधन आहे, वेदांत आहे. आणि हे लिंग पुराण धरून हे आपण बोलतो, याचं आपण संशोधन केलेलं आहे की तुमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला, उजव्या बाजूचा मेंदू जो आहे आपला, तरंग उमटतात ते उजव्या बाजूच्या शरीरात संरक्षण करतात. मेंदू जे डाव्या बाजूला तरंग उमटतो मेंदूमध्ये, ते डाव्या बाजूचं संरक्षण करतो. आता सर्वसाधारणपणे आपल्याला पाहता येणार नाही, पण थोडक्यात मग बोलतो की आपले 6 नंबर व्होल्टेज जे आहेत त्याचे उजवीकडचे 3 नंबर व्होल्टेज 1, 2, 3 हे 3 व्होल्टेज घेतले म्हणजे गायत्री छंद, षडजा स्वर, अनुष्टुप म्हणजे उष्णिक छंद वृषभ स्वर, नंतर अनुष्टुप छंद गांधार स्वर, हे 3 स्वर जर या ठिकाणी उमटले व्यवस्थित, तर उजव्या बाजूचा मेंदू व्यवस्थित काम करीत आहे आणि उजव्या बाजूचं शरीर व्यवस्थित आहे. त्याचप्रमाणे डाव्या बाजूचा बरेच छंद, मानदांचा स्वर, पंक्तिछंद पंचम स्वर, त्रिष्टुप 6वा स्वर, हे 3 व्होल्टेज जे आहे डाव्या साईडचे, ते जर पॉझिटिव्ह 6 mm असतील तर डाव्या बाजूचं मेंदू शरीरात काम चालू आहे. आणि जर ते बंद पडलं तर डाव्या बाजूचं शरीराचं काम थांबलेलं आहे. आणि मग याच्याकरता आपल्याला भगवान शंकराची पूजा करायला पाहिजे, शिवलिंगाची, तेव्हा आपल्या दोन्ही बाजू शरीरातल्या व्यवस्थित राहतील. हा सिद्धांत या इथं मांडलेला आहे. ज्ञानाने योगात प्रवृत्ती होती आणि योगाने मुक्तीची प्राप्ती होते.
या प्रकारे त्या शिवाची कृपा से सर्व काही सिद्ध होते आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगितला. काय सांगितला आहे? योगाने मुक्तीची प्राप्ती होते, म्हणजे ज्ञानाने योगात प्रवृत्ती होते. ज्ञान झालं की योगाची प्रवृत्ती निर्माण होते आणि योगापासून मुक्ती मिळते. अशा प्रकारचं शिव मुक्ती दोन्ही बाजूने दिलेलं आहे. आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावी इच्छा आहे, खूप ज्ञान हो आपलं, आपण खूप पंडित ज्ञानी बनू, पण काय करावं, आपलं नशीब पाळतं हो, आपलं काय सुचत नाही. अहो खोटं आहे सगळं. भगवान शंकराची भक्ती केल्यानंतर तुमचे 6 नंबर जे व्होल्टेज आहेत ते पॉझिटिव्ह झाले की तुम्हाला विद्येमुक्त, जीवनमुक्त, ज्ञान, ऐश्वर, शक्ती सगळं प्राप्त होतं. कारण त्याचा मेंदूचा कॉन्टॅक्ट चालतो 100%. 6 बटणं 6 ते 10 MM असतील तर आपल्याला मेंदूमधली शंकराची शक्ती आहे ती 100% कार्य करते. आणि जर समजा 5 MM आली तर 50%च कार्य करते. आता दोन्ही बाजूचं बॅलन्स सांभाळण्याकरता भगवान शंकराची प्रार्थना केली पाहिजे. ज्ञानाने प्रवृत्ती होते, योगात प्रवृत्ती होते आणि योगाने मुक्ती मिळते. अशा दृष्टीने आपला योग सिद्ध आहे का नाही आपण पाहू शकतो. आपण खरे योगी खोटे योगी ते निर्णय होतो. आपण खरे योगी असलो तर आपली 6 बटणं 6 ते 10 MM आली पाहिजेत, तेव्हा आपण खरे योगी आहोत. आपल्या मेंदूची जी रचना व्यवस्था आहे, ज्ञान प्राप्त होते, योग मुक्ती सिद्धी प्राप्त होते. म्हणजे या ठिकाणी जर समजा तुमचं 5 MM आलं 6 बटणं तर तुम्हाला फक्त 50% योगाची शक्ती आहे. जर आधी कोणी आलं तर कधी योगी कधी भ्रष्ट, कधी योगी कधी भ्रष्ट अशी अवस्था प्राप्त होते. आणि जर 6 बटणं निगेटिव्ह आली तर तुम्ही योग संपला तुमचा, ज्ञान संपलं, मुक्ती संपली, काहीच नाही. म्हणजे जिवंतपणे सुद्धा आपण आता त्या लिंग पुराणाप्रमाणे, श्रीरामलिंग पुराणाप्रमाणे निर्णय करू शकतो. मुनिगण बोलले, हे वेगवेत्तामध्ये श्रेष्ठ सिद्धी शिवजीची कृपाने विशिष्ट ज्ञान तथा योग प्राप्त होतो. असा ज्ञानस्वरूप दिव्य महेश्वराचे आपण वर्णन करावे. भूता संपन्न त्याप्रमाणे चिंतारहित भगवान शिव योग मार्गाचे द्वारा कोणत्या प्रकारे कोणत्या काळात प्राणांवर अनुग्रह करतात. सुजी म्हणाले, प्राचीन काळामध्ये देवताने ऋषी तथा पितरों की सन्निधि में शिलापुत्र नंदी के द्वारा ब्रह्मापुत्र सनतकुमार पासून ज्याप्रमाणे योगाचे विषय में सांगितले गेले आहे त्याप्रमाणे चौथा प्राणायाम, 5वा प्रत्याहार, 6वा धारण का 7वा ध्यान तथा 8वा साधन केलेला आहे. अशा दृष्टीने या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. तपात प्रवृत्ती तथा विषय भोगनसे निवृत्तीचे यम यम म्हणतात त्याला. म्हणजे तपात प्रवृत्त तप करायची इच्छा होणे, विषय वासना सोडून देणे याला तप म्हणतात, यम म्हणतात.
हे यमाला साधना करणे लो श्रेष्ठ मुनियो. यमाचा प्रथम हेतू अहिंसा आहे. पुन्हा सत्य अस्तय, चोरी न करना, ब्रह्मचर्य तथा अप्रग यमाचे आधार आहे. नियमाचा भी मूळ यही नियम आहे. या ठिकाणी कोणी संदेह नाही करीत. आता भक्ती करण्याकरता अहिंसा पाहिजे. कुठल्या प्राण्याची मानसिक हिंसा करायची नाही, प्राण्याची करायची नाही, कोणाची निंदा करायची नाही, कोणाबरोबर फार बडबड करायची नाही. हे सगळी गोष्टी केली तरच तुम्हाला योग सिद्धी होईल, तशी होणार नाही. आता माणसं शंकराची पूजा करतात की बाई अशी म्हणली, हा बाबा असं म्हणला घरी असलं ते चंद्रावर पाणी सोडतं, काय योग आहे काय? अरे थोतांड हे सगळं. देवाची भक्ती करायची, पायात चपला बूट घालून पाणी आणायचं, हे नाटकं करू नका. कारण तुम्हाला कधीही देव प्रसन्न होणार नाही. त्या ठिकाणी सांगितलं आहे वेदामध्ये, गुन्हेगार, व्यसनी, पापी, चांडाळ अशी जी वृत्तीचे लोक आहेत त्यांच्या घरी देव कधीच येत नाही. आणि तो यायचा असेल तर सोमरस पिणे, अहिंसा तत्वावर राहणे, देवाचं चिंतन करणे, तेव्हा देव प्रसन्न होईल. शंकर भगवान प्रसन्न करण्याकरता अहिंसा तत्व पाळलं पाहिजे, यम नियम पाळले पाहिजेत, अष्टांगाभ्यास केला पाहिजे, रोज परमेश्वराचं ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, तेव्हा भगवान शंकर प्रसन्न होणार. तसे होणार नाहीत. भगवान शंकर म्हणले, महाराज म्हणजे काय? म्हणजे तुम्ही चिंता करू नका. जे लोक चांगलं पाणी, शुद्ध पाण्यावर मला घालतील त्यांची मी पूजा घेईन. जे लोक मला वाईट पाणी घालतील तेव्हा मी आसन सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसन. तुम्ही चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. म्हणजे जो तो आपल्या कर्माने आपलं फळ भोगेन, तुम्ही कशामध्ये पडता? आम्ही ते सांगायचे दारावर लिहून ठेवले, आता भक्ती करा. पुढं सर्व प्राण्यात आत्मवत दृष्टी ठेवून त्यांचे हितासाठी प्रवृत्त राहणे अहिंसा आहे. सर्व प्राण्यांचं कल्याण असो, कोणाची हिंसा करायची नाही, कोणाची वाचन हिंसा करायची नाही. बुद्धी हिंसा, वाचन अशी खूप आहे. आता आपण समजा आता शेती करतोय आणि शेती करताना आपण समजा औषधाने जंतू मारले, हिंसा झाली. मग आपण जेव्हा शेतामध्ये जाऊ, हिंसा करायचीच नाही, जंतू मारायचे नाहीत, आणि जे पीक येईल ते घ्यायचं, ते अहिंसा पीक अशा दृष्टीने सांगितलेलं आहे. अहिंसाने आत्मज्ञानाची सिद्धी प्राप्त होती, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं. मी कोण आहे, कुठून आलो, कसा आलो, काय आलो. आत्मसिद्धी प्राप्त झाल्याशिवाय ईश्वर प्राप्त होत नाही. आणि ईश्वर प्राप्त झाली तरच आपल्याला खरं ज्ञान प्राप्त होतं, तसं होत नाही. कुत्र्याने भोकून भोकून ज्ञान कवाच मिळणार नाही. आणि बडबड करूनही ईश्वर प्राप्ती होणार नाही. मौन धरलं पाहिजे, आयुष्यात तत्व पाळलं पाहिजे, कोणाची निंदा करायची नाही. जो तो आपल्या कर्माने फळ भोगतोय, आपण आपलं ईश्वर प्राप्तीचं चिंतन करायचं, आपल्याला शांती मिळते. अहिंसा तत्वाने आत्मसिद्धी प्राप्त होते. आत्मसिद्धी म्हणजे काय? आत्मसिद्धी म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, आत्म म्हणजे काय, जीव म्हणजे काय, हे सगळं ज्ञान प्राप्त होत. आणि आपले व्यवहार पाणी आपोआप चालतात, संसार चिंता मिटते. तुम्ही जर समजा रस्ता बसला, अहो तो श्रीमंत माणूस आहे बरं का, काय राव त्याने लोकांची मंडी बोलून त्यांनी पैसे कमावले, ही झाली हिंसा. अहो तो श्रीमंत झाला तर त्याच्या कर्माशी मिळाला, ही अहिंसा. बघा हिंसा आणि अहिंसा कशी झाली. आता 100 माणूस राहतोय आपल्या जवळ,
त्याला गाडी घोडे बंगला माडी सगळं काय आहे, आणि आपल्याला काहीच नाही. तो आपण म्हणतो लोकांची मोंडी मोडून खोटं बोलून लबाड करून यांनी सगळे पैसे कमावले आहेत. मग असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हिंसा होते. हिंसा या ठिकाणी ईश्वर प्राप्ती होत नाही. हाच दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्या नशिबाने प्रारब्धाने त्याला ईश्वर प्राप्त झालेले, पैसा अडका मिळाला आहे, त्याच्या कर्माफळाने त्याला फळ मिळाले, ही अहिंसा झाली. लक्षात ठेवा, याला महत्त्वाचा मुद्दा आहे. आता एखादा मनुष्य आला दारात, महाराजांच्या दारात आले माणसं, बा 500 रुपये दे, 1000 रुपये दे, अमुक द्या तमुक द्या, तुमचं असं होईन तसं होईन, असं जेव्हा म्हटलं तेव्हा ते हिंसा होती. आणि तुमच्या मनाप्रमाणे काय दान धर्म करा तेव्हा ती अहिंसा होती. म्हणजे हिंसा आणि अहिंसा हे आधी एकमेकांना जोडून चालणारे तत्व आहेत. हे जर तुम्हाला कळलं तर शंकर समजला, भगवान शंकराची कृपा आपल्यावर झाली, आत्मसिद्धी मिळाली, आपला सतत जय मिळाला, असं आपल्याला कळू चुकतं. आता आपण रस्त्याने चाललो आणि 2 माणसं भांडतात, हे तुम्ही पाहिले प्रत्यक्ष. आणि ते कोणाला सांगता 2 माणसं भांडत होते, हे सत्य झालं. पण 2 माणसं भांडणं झालीच नाहीत आणि तुम्ही आपाप सगळे बाई 2 माणसं आपसात भांडली, यांची मारमार झाली, असं आढळतं जातं. हे असत्य. सत्य म्हणजे काय? जे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलंय, जे ऐकलंय, जे डोळ्याने पाहिलंय, जे हाताने तुम्ही हाताळले, ते सत्य. तसं सत्य होऊ शकत नाही, कारण इथं कोर्टाचा नियम लागू पडणार. आय विटनेस, हँड कॅच, हे 2 नियम आहेत. का रे, समोर मारमार झाली का? झाली. तू धरलं का? लांब होतो महाराज बाबा, हे साक्षात खोटा ठरला. अरे समोर मारमार झाली का? माणसं झाली. तो धरलं, मला पण लागलं, हे सत्य झालं. आय विटनेस, हँड कॅच. म्हणजे मी धरलं बी आणि पाहिलं पण, हे सत्य झालं. हे कोर्टाचा नियम, म्हणजे कायदा नियम. याच्यामध्ये आधीच देवाने सांगितलेलं आहे की जे पाहिलंय, जे ऐकलंय ते सोडून द्या, पण पाहिलंय आणि हाताने धरलंय तो सत्य पुरावा म्हणजे सत्य आहे. अहो, त्याने गुलाबजामुन जेवण केलं होतं बरं का, लय चांगलं लागलं. तो खाल्लं का रे? नाही, लोक म्हणत होती. ते आज सत्य झालं. पण मी स्वतः गुलाबजामुन खाल्लो, लय चांगलं जेवण होतं, म्हणजे हे सत्य झालं. ह्याचं कारण असं आहे. आणि आपण हाताने खाल्लं, डोळ्याने पाहिलं, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते आपण नेहमी पाळलं पाहिजे, तेव्हा त्याला सत्य म्हणतात. तसं म्हणत नाही. ब्राह्मण तत्वा वेद असे आहेत की अश्लील वार्ता कधी करीत नाहीत. दुसऱ्यांचे दोष जानकर सुद्धा अन्य व्यक्ती को नहीं कहना चाहिए. आता इथं आपण बोललो ते सांगितलं. काय सांगितलं? दुसरा माणूस दोषी आहे, त्याचा दोष आपण लोकांना सांगायचा नाही, कारण आपल्याचा दोष लागतो. आता एक गोष्ट अशी आहे, एक येडा होता आणि एक फार मोठा पंडित होता. तो येडा काय करायचा, आपले रस्त्यावर कुठं नावं लिहे, कुठं काय लिहे, आणि तो शहाणा माणूस आला, अरे माझं नाव कुठं लिहिलं ना, या येड्याने आपलं नाव लिहिलं, मग त्या येड्याचे नाव पुसायचं. असं करता करता त्या येड्याला आली 7.5 आणि त्याचे लागले हलवायला. त्याने पण आपलं नाव लिहिलं, फोटो लावून ठेवला, एका बाजूला चेकटळा फोटो बसला. तो श्रीमंत माणूस आला, खूप पंडित ज्ञानी. अरे म्हणे, येड्याने फोटो पण लावलाय आणि याने म्हणे त्याच्या
नाव पण लिहिले टाकापासून 4-10 लोक आणून त्या पाट्या बिट्या फोडून टाकल्या. त्याचं कारण असं, त्या येड्याची 7.5 त्या श्रीमंताच्या घरात बसली आणि श्रीमंती त्या येड्याच्या घरात जाऊन तो श्रीमंत झाला, अशी याच्यामध्ये देवावर घेऊन होती. म्हणून दुसऱ्याचे दोष काढणे, वाकडे तिकडे सांगत बसणे चांगलं नाही. आता एखाद्या अंगात आलं, तो चोरी केली, तो असं केलं, मला असं पाहिजे, ही सुद्धा हिंसा झाली, हे सत्य झालं नाही. देव आला ना तुमच्याकडे, हा तो कल्याण होईल, चांगलं होईल, काय काळजी करू नको, असं म्हणणारे जे लोक आहेत अंगात आणणारे, ते खरे देव आहेत. आणि मग अंगाताला बोलायचं मला असं दे, मग तसं करण, अमुक करण तमुक करण, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी या ठिकाणी चालत नाहीत. म्हणून आपली 7.5 दुसऱ्याच्या गळ्यात दुसऱ्याचा दोष काढून बसलो आपण, किती बनबन आपल्याकडे येते. आता एक गोष्ट अशी आहे, अट्टल गुन्हेगार चोर होता आणि त्याच्या समोर एक साधू राहत होता. आता तो अट्टल गुन्हेगाराने बंगले माडे बांधले. साधू त्या बंगल्याच्या माड्याकडे पाहायचं, आपला कोणी 4 लोक विचारित नाही, त्याने मोठ्या मोठ्या माड्या बांधल्या. आता काय, तर त्याचा दोष काढायला लागला, हरामचे पैसे आणले असतील, लोकांना बुडवला असन, 2 नंबर असन, त्यामुळे तो त्याने बांधले बाड्या वड्या. मग त्याचे दोष काढले, ते सगळे दोष त्या साधूच्या अंगात उतरले आणि साधूचे जे चांगले गुण होते ते सगळे त्या श्रीमंताकडे गेले. साधू झाला पुढं याडा, श्रीमंत पुन्हा तो आपला पुढं चालला. म्हणून एकमेकांचे दोष काढू नये आणि दोष काढला तर त्याचे चिंतन करू नये. हा देव असा, तो देव तसा, त्याची सुद्धा निंदा करायची नाही. सर्वभूती एकच परमेश्वर आहे, ही वेदांची पुराणांची भाषा आहे. ती भाषा आपण वापरली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, तेव्हा आपलं कल्याण होणार, तसं होणार नाही. दुसऱ्याच्या नावाने वरडून त्याची पाप आपल्या अंगात येतात आणि आपलं पुण्य त्याला जातं. त्यामुळं आपण दरिद्री भिकारी राहतो, श्रीमंत कधीच होत नाही. असे अनेक उदाहरण आहेत. एक मनुष्य माझ्या काल म्हणले, महाराज मग जाऊ द्यायला काही नाही, 2 हात तिसरा मस्तक आहे, त्याच्यावर काहीच नाही. मला काय माहिती हा कोट्याधीश आहे. मी म्हणलो तसाच तू करा भक्ती. गेलं घरी 8 दिवस आणि पहिले धाड, 0 बजेट, सगळं गेलं, लपाटणं राहिलं, हातात 2 हातांचं मस्त राहिला, गावात भीक मागून खायला. मग एक दिवस भेटला, म्हणलं महाराज असं असं चाललं, तू काय म्हणला होता, काय म्हणला होता, 2 हातांचं तिसरं मस्तक असं माझ्याजवळ काय नाही, खोटं बोलला का नाही तू, तुला जो भरपूर परमेश्वराने दिलो होतो, आम्ही देवाच्या करून सुखी आहोत असं म्हणायला पाहिजे होतं, तू नाही म्हणला. मग तू दोष काढले देवाचे, त्यामुळं तुला ही गती आलेली आहे. त्यामुळं तुझं 3, 4, 9, 12 झाले. तेव्हा कोणाचे दोष काढू नयेत, कोणाची निंदा करू नये. बाई असेल ते बाबाचा स्थान, ती निंदा काढीत बसला का तिची घाण आपल्या अंगात उतरायची आणि आपलं वाटलं होतं, आपलं पुण्य त्याला जातं. मी कोणाचा कधी विचार करीत नाही, आलं काय गेलं, हा जाऊन जाऊ, कोण श्रीमंत गरीब आपलं काय ज्ञान नाही. समस्थिती राहायचे, ठेविले आनंद तैशीच राहावे, तो सुखशांती मिळेल. काय मिळणार आहे. संकट काळात विचारपूर्वक मन वचन तथा कर्मापासून दुसऱ्यांना द्रव्य न देऊ नये. संक्षेप असते म्हणजे चोरी करू नये का जात आहे. आता आपण संकटात सापडलोय म्हणून दुसऱ्याची चोरी करू नये. आपल्या कर्मापूर्ण आपली फळं भोगावेत. आपण श्रीमंत व्हावं, आज ना उद्या होणार आहे. आपलं श्रीमंत होता नाही तर आपली मुलं श्रीमंत होतील, मुलांचे नातू होतील. आपण देवाची भक्ती करीत राहणे, निष्काम भक्ती करीत राहणे, त्यामुळे आपला फायदा होईल असं शिवशंकराचं म्हणणं आहे. ते सगळं महत्त्वाचा मुद्दा आपण सोडून तिसऱ्यात करीत बसतो आणि ते करीत बसलो मग आपल्याला त्याची पिडाची करते.
आता काय काय माणसं विनाकारण शिव्या देतात, रस्त्याने गोटी आणतात. एक साधू रस्त्याने चालला होता आणि एक समोर मनुष्य त्या साधूला शिव्या देत आला. इतक्या शिव्या दिल्या साधूला. साधूने त्याचा विचार केला नाही, पुढे निघून गेला. साधूला काय झालं नाही, त्याची परिस्थिती तशीच राहिली. दुसरा मनुष्य आला, त्याची भांडण मारामारी झाली. कारण हा शिव्या देत होता आणि पुढचा जो शांत पण श्रीमंत होता. दोघांची भांडणं झाली. मग काय झालं, मग त्या भांडणामध्ये जो शिव्या देत होता त्याला याने अडथळा निर्माण केला श्रीमंताने. म्हणून या शिव्या देण्याची सगळी पापं त्या श्रीमंताच्या अंगात शिरली आणि श्रीमंताचे सगळं पुण्य त्या शिव्या देण्याच्या अंगात शिरून तो सुधारला. हा श्रीमंत वेडा झाला. त्याचं कारण काय, एकमेकांचे दोष काढून आपण समाजामध्ये मोठे होऊ शकत नाही. आणि मोठं व्हायचं असेल तर सर्वभूती एकच परमात्मा आहे ही वृत्ती ठेवणे आवश्यक आहे. येथे ब्रह्मचारी विषय रूपाने पत्नीरहित संन्यासी द्वारा मन वचन कर्म मैथून प्रवृत्ति न रखना म्हणजे ठेवायची नाही. उनके लिए ब्रह्मचर्य कहा जाता है. ब्रह्मचार्य म्हणजे संसार प्रपंचा त्याग करणे आणि भगवंताची भक्ती करण्याला ब्रह्मचर्य म्हणलेलं आहे. यती संन्यासी साधू हे याने आपलं परमेश्वर चिंतन करायचं बस. आता या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगण्यात आलेला आहे की गृहस्थाश्रमी जे आहेत ते पत्नीसही राहतात, मग त्यांना ब्रह्मचार्य वृत्ताचा लाभ होतो की नाही याच्यामध्ये पुढं सांगितलेलं आहे. मन वाणी तथा कर्मयोगाने परनारी में सदा भोग की प्रवृत्ति न रखणे. आपली पत्नीने आपण एकनिष्ठ राहणे याला ब्रह्मचर्य वृत्त म्हणतात. आणि दुसऱ्या बाईचे चिंतन करीत बसणे याला म्हणतात व्यभिचारी. तो ब्रह्मचारी संसारिक नष्ट झाला. म्हणून या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे, संसारिक माणसं जी आहेत पती पत्नी दोन्ही जरी एकनिष्ठ कायम असतील तर त्यांनी ब्रह्मचर्य पाळल्याचं फळ मिळते. इतकं महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये शिवलिंग म्हणजे रामलिंग प्रमाणे सांगितलं आहे. यद्यपि आपली स्त्री या ठिकाणी दररोज स्त्री पुरुषांनी आंघोळ केलीच पाहिजे. स्नान करून पवित्र होऊन घंट्या लावून भक्ती केली पाहिजे. त्यांना पण ब्रह्मचार्याचं फळ प्राप्त होतं. म्हणजे सांसारिक मनुष्य जो आहे तो सुद्धा ब्रह्मचारीच आहे. ब्राह्मण गुरु अग्नी
यज्ञ, पूजन, शास्त्र विहित करायला पाहिजे. हिंसा सोडून अहिंसा पाळली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला ब्रह्मचर्याचं सुख प्राप्त होतं. स्त्रियांचा सर्व त्याग करायला पाहिजे. त्यांच्या सानिध्यात वचनाचे आहे. त्यांच्या सानिध्यातून वाचलं पाहिजे. बुद्धिमान पुरुषाला स्त्रियात ब्रह्मचारी विद्वान जे आहेत त्याने आपलं ब्रह्मचर्य पाळण्याकरता स्वतःच्या पत्नीशिवाय इतर स्त्रीशी फार लळा लावून गप्पा मारू नयेत. इथे हे शास्त्र दिलेलं आहे. म्हणजे आपण समजा लघु करतोय, हे करतोय, त्याची आपली वृत्ती सोडून राहायला पाहिजे. स्त्री प्रज्वलित संसाराचे समान, त्यात पुरुष घी के घड़े के समान होता है. अतएव दूसरे ही नारियों का संस्पर्श छोड़ देना चाहिए. म्हणजे या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांनी बाहेर लफडं करायचं नाही, तर तुमचं ब्रह्मचर्य टिकन. विषयांच्या भोगात इंद्रियों की तृप्ती नाही होती. अतएव विचारपूर्वक मन वाणी तत्त्वाप्रमाणे कर्मापासून भोगांची प्राप्ती विरक्ती होती आहे. भाव करण्याचे आहे पाहिजे. विषयांच्या उपभोगात कामनांची शांति कभी भी नहीं होती है. ये कामना आहुति डालने पर अग्नि को भांति पुन्हा पुन्हा भडकती रहती आहे. म्हणजे आपण जेव्हा अग्नीत तूप टाकतो त्याप्रमाणे तुमची कामवासना सतत वाढत राहते. तिला आळा घातला पाहिजे. आता योगियों की अमृतत्व प्राप्ति के निमित्त भोगों का सदा के साथी त्याग करना चाहिए. अमृतत्व प्राप्त होण्यासाठी ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. कारण मनुष्य वैराग्य वृत्ती न राखल्यामुळे कारण त्यामुळे त्याला योनी जन्म घ्यावा लागतो. या श्रुतियों तथा स्मृतीमध्ये ज्ञातामध्ये श्रेष्ठ मुनीश्वर स्वरव त्यागशा ही अमृत की प्राप्ती संभव आहे. त्याग केल्याशिवाय अमृत प्राप्त होत नाही. कर्मापासून संतानापासून तथा द्रव्य आदि किसी भी साधन से अमृत की प्राप्ती नहीं होती. त्याग हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे. मुलं बाळ सुख शांती तुम्हाला अमृत प्राप्त करून देणार नाहीत. हे सगळं तुमचं बिऱ्हाड आहे. यातून बाहेर पडायचं म्हणजे शुकमुनी सारखं आचरण ठेवलं पाहिजे. दत्तात्रेय, शुकमुनी, याज्ञवल्क्य, कपिल 4 ब्रह्मवेत्ते आहेत. ब्रह्मसत्यम या वृत्तीमध्ये राहिले म्हणून त्यांना हे ज्ञान प्राप्त झालं. बाकी झालं नाही.
आता या ठिकाणी ज्या स्त्रियांना मासिक गुणधर्म आहे त्यावेळेस घरातल्या पुरुषाने दूर राहिलं पाहिजे, स्वतः स्वयंपाक करून खाल्ला पाहिजे, परमेश्वर चिंतन केलं पाहिजे, तेव्हा त्याला त्याग वैराग्य प्राप्त होईल. तसं होत नाही, कारण स्त्रीला महिन्यातून निगेटिव्ह अवस्था प्राप्त होते आणि ती पुन्हा संपल्यानंतर पॉझिटिव्ह अवस्था येते. 5 दिवस निगेटिव्ह, मग पुन्हा पॉझिटिव्ह. या काळामध्ये बरेचसे नियम पाळले गेले पाहिजेत, असं लिंग पुराणामध्ये नियम दिलेले आहेत. हे मुनीनो, मी संक्षेपात यमांचे विषय में सांगितले आहे. आप लोकांना नियमों का वर्णन कर सांगतो. शौच, यज्ञ, तप, ज्ञान, स्वाध्याय, इंद्रिय निग्रह, व्रत, उपवास, मौन, स्नान, ये 10 प्रकार के नियम आहे. म्हणजे आंघोळ करणे, तप करणे, जप करणे, मंत्र म्हणणे, चांगले कपडे वापरणे, इंद्रिय निग्रह ठेवणे, मन शांत ठेवणे, अहिंसा पाळणे, हे सगळे 10 नियम पाळले पाहिजे. ते नियम आहेत, ते प्रत्येकाने आवश्यक पाळले पाहिजेत. ते जर पाळले नाही तर ईश्वर प्राप्ती होणे कठीण आहे. आकांक्षा रहित सुचिता, संतुष्टी, तप, जप एवं भगवान शिवाच्या संबंध स्थापित केले पाहिजे. पद्मासन आदी हे नियम आहेत. भगवान शंकर हा जगात म्हणजे योग्यांचा राजा आहे. भगवान शंकराची सिद्धी मिळाल्याशिवाय योग सिद्ध होत नाही. राम, कृष्ण या सगळ्यांनी भगवान शंकराची आराधना करून योग सिद्ध केलेला आहे. कारण योग्यांचा राजा जो आहे तो भगवान शिव आहे आणि त्यांचा संबंध म्हणजे त्यांच्याशी आपण एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता याच्यामध्ये बरेच मोठ्या अडचणी आहेत. भगवान शंकराचं शरीर ब्रह्मवज्र कवच म्हणजे देवमय शरीर आहे. मानवाचं शरीर चमडामय आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला मोठी गुंतागुंत निर्माण झालेली आहे. मग आपण या ठिकाणी सोमरस प्यायचा, भगवान शंकराला सोमरस द्यायचा, आपण पण सोमरस प्यायचा, यज्ञात पण सोमरस आहुती द्यायची. तेव्हा भगवान शंकराशी आपला संबंध जोडला जातो, जप तप सिद्ध होतं. तसं होत नाही. वरण भात आमटी खाऊन हे सिद्ध होत नाही. त्याला फळांचा रसच प्यायला पाहिजे किंवा निराहार राहून जप केले पाहिजे. तेव्हा भगवान शंकराचा आपला संबंध स्थापित होऊन मग शिवकृपा होते. मग आपले सगळे पण सुटतात, तसे सुटू शकत नाहीत. हे अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. शुद्धीकरण 2 प्रकार, आंतर आणि बाह्य. आता बाह्य म्हणजे आंघोळ करणे, आंतरिक शुद्धता म्हणजे चांगलं अन्न खाणे, आंतरिक शुद्धता आहे. बाह्य शुद्धी करायची, मग आंतरिक शुद्धी पाहिजे, आपलं आतडी शुद्ध केली पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आपल्या आतडी शुद्ध झाल्याशिवाय आपण शंकर भगवानला प्रसन्न करू शकत नाहीत. तुमचं वरण भात आमटीचं चालत नाही. भगवान शंकराची प्राप्ती करायची म्हणजे सोमरस प्यायला पाहिजे. उसाचा रस, नारळाचं पाणी, फळांचा रस, आमरस हा सोमरस पिऊन साधना केली पाहिजे. वेदांताचा अभ्यास केला पाहिजे. गायत्री मंत्र जप केला पाहिजे. कुठल्या जपाने शंकर प्रसन्न होत नाही.
याचं कारण सांगतो की आपण भुईमुग लावला, त्याला भरपूर पाणी दिलं नाही तर त्याला ज्या कुणी आल्या पुढच्या त्या वाकड्या तिकड्या आले. शेंगदाणा सुद्धा काही ठिकाणी आले, काही ठिकाणी आलेच नाहीत. नुसतं कवच तयार झाला, शेंगदाणा भरला नाही. कारण का? त्या भुईमुगाला पाणी दिलं नाही, नुसतं प्यारलं. दुसरा शेजारी भुईमुगाला त्याला खूप पाणी दिलं, खत पाणी घातलं, त्याला कुणी आला, त्या कुण्याचं शेंग टरपाल अगदी मजबूत झालं, त्याचं भरपूर चांगले बळकट शेंगदाणे प्रगट झाले. का? तिथे यम नियम पाळले आहेत, छंद आणि स्वर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून कुठला जप करून देव प्रसन्न होत नाही. गायत्री छंद षडजा स्वर, उष्णिक छंद वृषभ स्वर, अनुष्टुप छंद गांधार स्वर, बृहती छंद मांदांता स्वर, पंक्ती छंद पंचम स्वर, त्रिष्टुप छंद दैव स्वर, जगदंद निशा स्वर यांच्यामधून आपण मंत्र म्हटले पाहिजे. 24, 28, 32, 36, 40, 88, 72. आता गायत्री कोष्टकात मंत्र दिलेले आहेत, तिचे अक्षर पण दिले, ते पहा. योगशास्त्र गणित सिद्धांतात ते कोष्टक आहे आपल्या. तर सांगायचा मुद्दा असा आहे की कुठल्याही प्रकारचं मंत्र म्हणून इथं चालत नाहीत. आता समजा आपण शंकराचा मंत्र जपतोय, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात. हा 24 अक्षरी मंत्र इथं. म्हणजे भगवान शंकर जे आहेत त्यांचं शरीर ह्या छंदामध्ये आहे आणि आपलं शरीर सुद्धा या छंदामध्ये आलेलं आहे. तेव्हा दोघांचं शरीर समान झाल्यानंतर मग आपण एकमेकांशी बोलू शकतो, ज्ञान मिळू शकतो. आता समजा असं केलं आपण, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात, असं समजा डबल अक्षर उच्चारलं तर या ठिकाणी गायत्री मंत्राची 24, 28, 24 अक्षरी 26 झाली. म्हणजे या ठिकाणी बिघाड झालेला आहे. आणि हा जो बिघाड झाला आहे त्यामुळं हे फाजील वाढले, 2 मात्रा आहेत. त्यामुळं आपलं शरीर जे आहे ते सुद्धा फाजील वाढलं, त्याची फाजील गती वाढलेली आहे. मग आपल्याला शंकराचं दर्शन होणार नाही, कारण देव आपला जो असून आपल्याला भेटणार नाही. कारण का? तर दोघांचं शरीर समतोल आलं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला वेदामध्ये हेच सांगितलं, वेदांत सायन्स, की तुमचं आता मोबाईल आहे, मोबाईल तुमची बॅटरी आहे. आता ही बॅटरी 100 चार्जिंग झाली म्हणजे तुम्हाला बाहेरचं सगळं ऐकू येऊ लागतंय. पण ती बॅटरी समजा 110 चार्जिंग झाली तर बाहेरचे शब्द ऐकू यायच्या वेळी तो मोबाईल फुटतो, तर तुकडे होतात. कारण का? तर ते फाजील वाढले, 110 झाले चार्जिंग. तशा प्रकारचं आपलं जे शरीर आहे, यम नियम हे सगळं पाळून समतोल ठेवलं पाहिजे, ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे, आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे. अशी हे सगळं महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे, तो आपण पाळला पाहिजे. तसं न केल्यास आपल्याला त्रास आहे. आता या ठिकाणी शिवाचं पूजन करण्याचे लोक आहेत, त्याने भस्माई स्नान करायचं, म्हणजे शरीराला भस्म लावायचं. जल स्नान तथा मंत्र स्नान संपन्न करके पश्चात अभ्यंतर शुचिता का संपादन करो आणि संपूर्ण शरीरात पवित्र मृत्तिका लेपन करून सर्वदा पवित्र तीर्थाचे जलात अवगाहन करने वाला भी अंत
आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की आंघोळ करायची, नंतर भस्म लावायचं आहे ओम नमः शिवाय म्हणून, नंतर शरीर शुद्धी करायची, निर्णया तीर्थांचं जल आसन पाणी आसन त्याला ते भस्म लावून करून आपल्या शरीराला लावायचं आहे, शरीर शुद्धी करायची आणि मग भगवान शंकरा जप तप यज्ञ करायचा आहे. एवढं केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न होतात, तसे होत नाही. कारण तुम्ही पूजा करता घातलं शंकराला पाणी जेवायला दिलं काय? शंकर भगवान कसं खातात अन्न याचा आपला आहार घेतो याचा विचार पाहिजे. शंकर भगवान हे अन्नाची वाफ करून किंवा होम हवनामधलं अन्न घेतात, तसं कुठले होम हवन घेत नाहीत. हा महत्त्वाचा मुद्दा इथं सांगितलेला आहे. पण तशी आपली भक्ती नाही. आपण पूजा करायला लागलो का बारीक पोरं शंकराचं ओरडा द्यात, इकडून उड्या मार तिकडे उड्या मार तिकडे उड्या मार. कशाला भक्ती करता? करूच नका करा. कारण भगवान शंकर आता त्या शिवलिंगावर राहिले नाही, ते निघून गेलेले आहेत. कारण ते म्हणले मानव प्रदर्शन मला नको. दोन माणसं जर शंकराची पूजा करताना बडबड करत असते ते मानव प्रदूषण झालं, आणि एकच माणूस ओम नमः शिवाय मंत्र म्हणत असन तर ते शुद्ध पूजा झाली. अशी ती भगवान शंकराने ती पूजा करायची. आता हे ब्राह्मणांनो, तुम्ही जलात राहून शैवल झषक मत्स्य आणि मत्स्यजीव मच्छवारे कधी पवित्र झाले का? नाही. यासाठी सदा विधीपूर्वक शांतिक पवित्राचा संपादन करणं पाहिजे. आता महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय. आपण ज्या पाण्यात आंघोळ करतो, हे ब्राह्मणा हो, ज्या पाण्यात आपण आंघोळ करतो त्या पाण्यामध्ये मासे आहेत. मग ते मासे शुद्ध झाले का पाण्यात? आणि ते पाण्याने आपण शुद्ध होतो का? हा इथं मोठा प्रश्न आहे. तेव्हा पाण्याने आंघोळ केल्यानंतर पाण्यात शंकराचं नामस्मरण जप तप, नंतर आपल्या सर्व अंगाला भस्म लावणे, ओम नमः शिवाय मंत्र जपणे, हे सगळं केल्यानंतरच शरीर शुद्धी आत्मशुद्धी होते, तशी होत नाही. आता मासा पाण्यातून बाहेर काढा आणि त्याच्या अंगात जर आपण भस्म लावलं तर काय होईल? तो पण शुद्ध होईन. त्याला उदाहरण सांगतो की ज्यावेळेस सत्यव्रत राजा गंगा स्नान करीत होता समुद्राच्या कडेला, आणि तेव्हा तो मंत्र म्हणत होता. तेव्हा ते मंत्र म्हणता म्हणता त्याने आपल्या शरीराला भस्म लावलं, शंकराचं भक्ती केली, पूजा अर्चा केली, आणि समोर ते भस्म पाण्यात हात चोळला. ते भस्म माशाच्या अंगाला लागल्याबरोबर त्या माशाला ब्रह्मज्ञान प्राप्ती होऊन तो बोलू लागला. तो मत्स्य अवतार म्हणजे भस्म जे आहे शंकराचं, हे कुठे जरी लावलं कोणला तरी त्याला ब्रह्मज्ञान होऊ शकतं. हा महत्त्वाचा मुद्दा इथं सिद्ध झाला. पुढचं आता आपल्या शरीरावर एक बार
श्रद्धापूर्वक वैराग्यरूपी नदीची जी माती आहे ती आपण आपल्या अंगाला लावायची आणि मग आपण आंघोळ केल्यावर आपण शुद्ध होतो. त्याला आपला अंत क्षोभ शुद्ध म्हणलेला आहे. शुद्ध पुरुष ही सिद्धी ह्या मिळती आहे, अशुद्ध पुरुषांना कभी नाही मिळती आहे. आता या ठिकाणी ज्याचं शरीर शुद्ध आहे त्याला रिद्धी सिद्धी ऐश्वर्य प्राप्त होतं, पण ज्याचं शरीर शुद्धच नाही त्याला हे ऐश्वर्य प्राप्त होत नाही. आता तुम्ही किती शंकराची पूजा केली आणि जर शंकराचं लिहिणं आहे भस्मती अंगाला लावलं आहे ओम नमः शिवाय म्हणून पट्टे, तर शंकर प्रसन्न होणार नाही, सिद्धी पण प्रसन्न होणार नाही. कवरे करा 12,000 वर्ष काय नाही तो, कारण तिचं ते नियम दिलेले आहेत लिंग पुराणामध्ये. ते नियम आपण पाळले पाहिजेत, तेव्हा आपल्याला त्याची प्रचिती येईल, तशी येणार नाही. ज्या माणसावर धन आहे त्यात तो संतुष्ट आहे, चिंतन करीत नाही, त्याला संतोषी म्हटलेलं आहे. चांद्रायण आदी वृत्तांचं निपुणतापूर्वक आचरण करणारा शुभ तप म्हटलेलं आहे. म्हणजे शंकराचे नियम आहेत चांद्रायण आचरण तपश्चर्याची आपण केली पाहिजे. प्रणवाचं म्हणजे ओंकाराचा जग स्वाध्याय म्हटलेला आहे आणि तो 3 प्रकार सांगितला आहे. वाचिक जप आधम, उपांश मंद स्वरात्मक जो जप आहे उपांश मंद स्वरात्मक जप मुख्य उत्तम तथा मानस जप उत्तम उत्तम आहे. जो पंचाक्षर कल्पना विस्तार से बताया गया है. या प्रकारे मन वचन तथा शारीरिक क्रियांनी सुद्धा शिवाचे प्रणिधान केले पाहिजे. पुरुष प्रतिम निश्चित तथा प्रतिष्ठित शक्तीला शिवज्ञान काल आहे. विषयात आसक्त इंद्रियांना शीघ्र ही त्यापासून हटकर इंद्रिय नियंत्रण ठेवतोय. संक्षेप में याला प्रत्याहार म्हटलेला आहे. हृदय आणि स्थानों में चित्ताला रोखण्याची क्रिया संक्षेपात त्याला धारणा म्हटलेला आहे. स्वच्छ चित्ताने त्याला धारणादी स्थिरता ही ध्यान आहे. जो विचारपूर्वक समाधीत परिणत हो जाता है, ध्येय विषय में चित्तला एकाग्रता ही ध्यान है और इस यला स्थिति में किसी अन्य वृत्तियों को रहित हो जाता है. अशा दृष्टीने हे सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे, काम चाललेलं आहे. आता याचा पुढचा भाग उद्या. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. ओम श्री दत्त महाराज की जय. स्वयंभू महापुरुष माता की जय. सर्व देवदेवतां की जय. साधुसंत की जय. तुलसीराम माता की जय. श्री गुरुदेव दत्त. हरि ओम दत्त. ओम शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र
आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.